नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, मागील भागामध्ये आपण श्री अमेय पाटील सर जे योगाचार्य आहेत यांनी आपल्याला योगा म्हणजे काय, त्यानंतर दर्शन म्हणजे काय, योगा दर्शन पद्धती म्हणजे काय आणि योगाच्या विविध पद्धती याविषयी आपल्याला खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. आणि आता यानंतर योगाविषयी अजून बरीचशीच माहिती आपल्याला या भागामध्ये जाणून घ्यायची आहे. तर चला आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार, मी अमेय पाटील. मी गेली 20 वर्षे सांगली महाराष्ट्रामध्ये योगाच्या प्रचार प्रसाराचं काम करतो आहे आणि मी योगाचार्य म्हणून माझी डिग्री आहे. तर त्यानुसार मी योगाची जेवढी सेवा करता येईल तेवढी करत आहे. नमस्कार सर, मी नमस्कार. प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये सर आपलं स्वागत आहे. आता धन्यवाद. आपण आतापर्यंत जे आम्हाला योगाची अगदी जवळून ओळख करून दिली त्याबद्दल प्रथमतः मी धन्यवाद देते आपले. आणि आता योगा ही जी काय आहे तर या योगाची सर्वसमावेशक पद्धत कोणती आहे हे आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल सर. नक्कीच. तसा मॅडमनी आता प्रश्न विचारला की योगाची सर्वसमावेशक पद्धती कोणती. तर या प्रश्नाच्या अगोदर मला तुम्हाला थोडासा योगाचा इतिहास सांगावा लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की योग म्हणजे जोडणे, जोडणारा. तर अगदी 5000 वर्षापूर्वी किंवा 10,000 रामायणाच्या पण अगोदर काळापासून वैदिक काळामध्ये योग हा विषय अभ्यासासाठी घेतला गेला. योग विषय कोणी हुडकून नाही काढला, तो मूळतःच या ब्रह्मांडामध्ये होता, जोडण्याची क्रिया होती. पण त्याला समजून घेण्याची प्रक्रिया वेदाच्या काळामध्ये सुरू झाली, जोडणे. मग जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केला जाऊ लागला. अगदी हवा, माती, पाणी, छोट्या छोट्या म्हणजे अणूपासून ब्रह्मांडापर्यंत प्रत्येक गोष्टीशी कसं जोडलं जातं ह्याचा अभ्यास केला जाऊ लागला. आणि हे बघितलं जायला लागलं की सर्वसमावेशक पद्धत कुठली, एकच पद्धत अशी कुठली की जी सगळ्या ब्रह्मांडाशी जोडली जाईल. मग त्याच्यावर संशोधन सुरू झालं. मग त्या काळातले मोठे मोठे ऋषी म्हणजे आदिनाथ शंकर, हे जे ब्रह्मदेव, विष्णू, परत त्याच्यानंतर कपिल ऋषी, गौतम ऋषी, याज्ञवल्क ऋषी, असे वेगवेगळे ऋषी, मोठमोठे मुनी, नारद मुनी, असे कितीतरी अशी मोठी यादी आहे जी आता भारतात काय सांगायची गरज नाही की भारतीय लोकांना हे सगळे ऋषीमुनींची नावं माहीत आहेत. त्यांनी काय केलं, हे वेगवेगळ्या योगाच्या पद्धतींवरती अभ्यास सुरू केला. तर ह्याच्यामध्ये कसं झालं की पहिल्या सुरुवातीपासून छोट्या पद्धती अशा एकमेकांमध्ये ॲड होत गेल्या आणि त्यांचा एक मोठाच्या मोठा असा एक साठा व्हायला लागला. तर ह्या पद्धतीमध्ये नंतर काय व्हायला लागलं, योगाच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये गोंधळ व्हायला लागला की ही पद्धत चांगली का ही पद्धत चांगली, ही पद्धत पहिल्या करायची का ही पद्धत नंतर करायची, हे कशा पद्धतीनं योगाचा सिक्वेन्स बसवायचा, कशा पद्धतीनं योग करायचा. मग मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे जीजस क्राइस्टच्या जन्माच्या 500 वर्ष अगोदर किंवा त्याच्याही थोड्या वर्षा अगोदर महर्षी पतंजली नावाचा एक संप्रदाय म्हणा किंवा एक व्यक्ती, ते माहीत नाही आहे की एक व्यक्ती होती का संप्रदाय होता, यांनी काय केलं, ह्या योगाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांना शास्त्रशुद्धरित्या त्यांचा अभ्यास केला आणि त्यांना एका ग्रंथामध्ये एकवटलं गेलं. आणि त्यातून पतंजली योगसूत्र किंवा योगदर्शन हा ग्रंथ जन्माला आला. त्या योगदर्शन ग्रंथामध्ये अष्टांग योग ही एक अशी पद्धती म्हणजे गाळून सार काढला गेला ह्या पद्धतींचा आणि अशी एक पद्धती हुडकून काढली गेली की अष्टांग योग. या अष्टांग योगामध्ये अहिंसेपासून ते समाधीपर्यंत 8 अंगांचा विकास केला गेला. म्हणजे पहिल्या अंगामध्ये यम, त्याच्यामध्ये 5 अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही अंग घेतली गेली. की ह्यांचा अर्थ काय की समाजानं पाळायचे नियम, की समाजानं जर योग करायचा असेल समाजाला तर त्या समाजानं कुठले नियम पाळले पाहिजेत, तर हे 5 नियम आणि ते यम हे त्याच्यामध्ये घेतले गेले. दुसरा म्हणजे नियम, त्या समाजामध्ये असणाऱ्या व्यक्तींनी कुठले नियम पाळायचे की जेणेकरून ते समाजामध्ये राहू शकतात. नियम म्हणजे शौच, शुद्धता, संतोष, समाधान, तपश्चर्या करणे, स्वाध्याय, स्वतःचा अभ्यास करणे, ईश्वर प्रणिधान आणि ईश्वराला म्हणजे ब्रह्मांडाचा जो एक देव आहे पूर्ण ईश्वर, त्याला शरण जाणे. ह्या 5 नियमांचं पालन करायचं, हे नियम. परत आसन, वेगवेगळ्या आसनांचा अभ्यास करणे, आसन, प्राणायामाचा अभ्यास करणे, प्रत्याहार, नको ते विषय
आपल्या जाणीवेच्या कक्षेच्या आत येऊ न देणे, त्याला म्हणायचं प्रत्याहार. धारणा, विशिष्ट विषयांना मनामध्ये धारण करणे. व्यक्तिमत्वामध्ये ध्यान, जे धारण केलेले विषय आहेत त्यांचं ध्यान लावून त्यांचा अभ्यास करणे. त्या धारण केलेल्या विषयापासून ज्ञान घेणे म्हणजे ध्यान करणे, त्याचं ध्यान करणे. आणि समाधी, ज्या विषयाचं आपण ध्यान करतोय त्या विषयामध्ये आपण स्वतः एकरूप होऊन जाणे आणि एकजीव होऊन जाणे, ती म्हणजे समाधी. अशी 8 अंगांचा शोध लावला गेला. यासाठी भरपूर ऋषीमुनींनी तपश्चर्या करून इतके ऋषीमुनींनी आपले प्राण अर्पण केले आणि ह्या अष्टांग योगाचा एक मोठाच्या मोठा सिद्धांत जन्माला आला. आणि यानंतरच बौद्ध दर्शन, असे जे दर्शन जन्माला आले की जिथं विज्ञान युगाला सुरुवात झाली. म्हणजे आत्ता जे आपण वैज्ञानिक जग बघतो, जिथं विज्ञानाचा एवढा प्रचार प्रसार झालेला आहे, त्याचा येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 500 वर्ष ह्या विज्ञान युगाचा पाया घातला गेला. आणि हा पाया घालण्याचा जो सर्वसमावेशक जो सिद्धांत आहे तो म्हणजे अष्टांग योगाचा सिद्धांत. म्हणून अष्टांग योगाची पद्धती ही सर्वसमावेशक आहे आणि योगाचा अभ्यास करणाऱ्यांनी ह्या पद्धतीपासूनच योगाचा अभ्यास करायला सुरुवात करावी. ही एक संकेत आहे किंवा एक अशा पद्धतीची रूढी परंपरा चालत आलेली आहे. तर अशी ही सर्वसमावेशक पद्धती आहे. सर, आत्ताच आपण योगाची सर्वसमावेशक पद्धती खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितली. त्यानंतर योगाची माहिती म्हणजे नेमकं काय आहे हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. आता माहिती, इन्फॉर्मेशन, तर ही गोष्ट अशी आहे की आपण योग करतो, जोडतो, हे कशा पद्धतीनं जोडलं जातं, ह्याचं माध्यम काय, जोडण्याचं कसं हे होतं. तर ईश्वरानं, म्हणजे कुठल्याही माणसाचं ह्याच्यामध्ये काही हे नाही, ईश्वरानं कसं केलेलं आहे, हे सगळं जे ब्रह्मांड बनवलेलं आहे, हे ब्रह्मांड जाणून घेण्यासाठी हे माहितीच्या स्वरूपात बनवलेलं आहे. म्हणजे एखादा प्राणी मात्र कुठलाही, म्हणजे व्हायरसपासून डायनासोरसपर्यंत असं म्हणा, एक साधा व्हायरस असू दे किंवा डायनासोरस, आणि हे मधले सगळे जीवाचा जो क्रम आहे, ह्या प्रत्येकाला एक विशिष्ट शरीर, एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे देवानं. आणि त्या व्यक्तिमत्वानुसार त्या व्यक्तीला जी आजूबाजूचे ब्रह्मांडाचं ज्ञान एक विशिष्ट आकारामध्येच होतं, विशिष्ट आकारामध्ये, विशिष्ट दशेमध्ये, विशिष्ट मात्रेमध्येच होतं. जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला असं दिसेल की सापाला हे असं दिसत नाही, अंधुक दिसतं अगदी, त्याची दृष्टी एवढी हे नाही, पण त्याला कंपनांचं ज्ञान होतं. म्हणजे त्याला या ब्रह्मांडाची माहिती कंपनांच्या स्वरूपामध्ये होते. वटवाघूळ असेल, त्याला काहीच दिसत नाही, ते देखील फक्त कंपनं शरीरात एवढ्या मोठ्यानं आवाज काढतं आणि त्या कंपन ध्वनी लहरी परत त्याला इको होऊन त्याच्या शरीरावरती पडतात आणि त्याच्यावरनं तो ब्रह्मांडाचं ज्ञान करून घेतो. मनुष्य पंच ज्ञानेंद्रियानं ह्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या रूपामध्ये ब्रह्मांडाचं ज्ञान घेतो. मांजराला वेगळ्या पद्धतीनं दिसतं, त्याचे डोळे वेगळ्या पद्धतीचे आहेत. आपल्याला काय वाटतं की मांजरसुद्धा त्या वस्तूकडे बघतं आहे, आपणसुद्धा त्या वस्तूकडे बघतो आहे, पण मांजराला तीच वस्तू वेगळ्या रूपामध्ये, वेगळ्या आकारामध्ये, वेगळ्या मात्रेमध्ये दिसत असते. असं प्रत्येक प्राणी मात्राला वेगवेगळ्या आकारामध्ये ते ज्ञान होत असतं. हे जे वेगवेगळ्या आकारामध्ये ज्ञान होणं आहे ते देवानं त्यांचं तसं स्वरूप बनवलेलं आहे ह्या वेगवेगळ्या आकाराचं. तर त्याला म्हणायचं इन्फॉर्मेशन, ह्याला माहिती असं म्हटलं जातं. ही माहिती ब्रह्मांडामध्ये सर्वत्र पसरलेली आहे, सर्वत्र पसरलेली आहे. ती वस्तूमधून तरंगांच्या रूपामध्ये, शब्दामध्ये, श्वासाच्या रूपातून असे, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 तन्मात्रा म्हणतात त्याला. तन्मात्रा म्हणजे काय की तन म्हणजे शरीर आणि मात्रा म्हणजे प्रत्येक शरीराची एक घेण्याची कपॅसिटी, तेवढीच मात्रा असते. तो त्या मात्रेच्या पुढं जाऊच शकत नाही. तो कितीही मोठा ज्ञानी असू दे, कितीही पद्धतीनं त्याला ज्ञान घेण्याची इच्छा असू दे, पण त्याचं जे व्यक्तिमत्वाचं जे लिमिटेशन आहे त्याच्या पलीकडं जाऊ शकत नाही. जसं आपण एक म्हण आहे, सरड्याची धाव कुंपण्यापर्यंत किंवा मुल्ला की दौड मस्जिद तक, त्याच्या पुढं तो जाऊ शकत नाही. देवानं त्याची ती मर्यादा घातलेली आहे आणि त्याला आयुष्यामध्ये तेवढंच ज्ञान मिळणार आहे. ते त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. तो कशा पद्धतीचे कर्म करतो त्यानुसार त्याला कुठले शरीर मिळणार आहे आणि त्या शरीरावर त्याला कुठली आणि कशा पद्धतीची माहिती कुठल्या स्वरूपात मिळणार आहे हे ठरलेलं असतं. ह्याला माहिती असं म्हणतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय, माहिती भरपूर आहे पण आपल्याला त्याच्यातला काही भागच आपल्याला मिळणार आहे आणि त्याच माहितीचा आपल्याला हे विश्व जाणून घेण्यासाठी उपयोग करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा माहितीचा अर्थ आहे हा सर्वांनी पहिला समजून घ्यायला पाहिजे.
लोक काय इथं गैरसमज होतात. लोक योग करताना काय करतात, जसं मला योग समजलं आहे तसं त्या व्यक्तीला देखील योग समजला पाहिजे. नाही नाही, त्याचं प्रकृती वेगळी आहे, त्याचं शरीर वेगळं आहे, त्याची कर्म वेगळी आहेत. त्याला योग ह्या त्याच्या दृष्टिकोनातूनच त्याला ती माहिती योगाची मिळणार. भले तुम्ही समोर कितीही छान पद्धतीनं योग त्याला हे करा, तर ही एक मर्यादा आहे, माहितीची मर्यादा आहे. योग करत असताना प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट समजायला पाहिजे की माहितीचं मर्यादा काय आहे. का आजकाल काय होतं की एखादा व्यक्ती एखादी माहिती घेतो आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो. मीच योगी आहे आणि समोरचा मूर्ख आहे, त्याला काही योग येत नाही. काय येत नाही बाबा, तर मला ही माहिती आहे, ही ते माहिती त्याला नाही आहे, त्याला ती माहिती होणं शक्यच नाही आहे. तर इथं काय करायला लागतं, सहिष्णुता हा शब्द एक आहे, इथं सहिष्णुतेचा वापर करावा लागतो की बाबा मला ही माहिती आहे आणि त्या व्यक्तीला ह्याच वस्तूची माहिती अशा वेगळ्या पद्धतीनं होत आहे, तर त्याची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागतो आपल्याला. त्याच्याशी मी कसा जोडला जातो, ह्याला म्हणतात काय, सहानुभूती, सहिष्णुता. त्याच्याशी सहानुभूती ठेवायची. भले आपल्याला त्याची माहिती कळत नसेल, समजत नसेल, पण आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवायची की बाबा ह्या व्यक्तीला योगाची अशी पद्धतीनं माहिती आहे. अंधविश्वास नाही म्हणत मी, अंधविश्वास ठेवा असं मी म्हणत नाही, अंधश्रद्धेचा मी पाठपुरावा करत नाही, पण एक विश्वास ठेवायचा आणि त्या योग्याला आपल्याबरोबर घेऊन एक संघटितपणे योग कसा करता येईल बाबा, कशा पद्धतीने ह्याचं हे करायचं. ह्यानं काय होईल, हे वाद कमी होतील, भांडणं कमी होतील आणि योगाचा विकास होईल, योगाचा प्रचार प्रसार होईल. आपल्याला आपण किती श्रेष्ठ आहे हे दाखवायचं नाही आहे किंवा समोरचा किती मूर्ख आहे हे दाखवायचं नाही. ह्यामध्ये काहीही साध्य होत नाही की काहीही साध्य, शून्य मिळतं, ह्याच्यामध्ये काही होत नाही. पण जर ह्या सहिष्णुतेच्या मार्गाने जर तुम्ही गेला तर तुम्ही योगाचे मोठमोठे बिंदू गाठू शकता, वेगवेगळ्या संघटना तयार करू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. फक्त सहिष्णुता मनामध्ये पाहिजे. तर हा माहितीचा मुख्य स्वरूप आहे, हे तुम्ही समजून घ्यावं. प्रेक्षको, आत्ताच आपण योगाची सर्वसमावेशक पद्धत कोणती आहे हे जाणून घेतलं. यानंतर योगाची माहिती देखील खूप छान पद्धतीनं जाणून घेतली. आता अजून आपल्याला योगाविषयी बरीचशीच माहिती जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. बासरी कृष्णाची, डमरू शंकराचा, अष्टदुर्गेचे आयुध, तुळशी भार विठुरायाचा. मनामनात भक्ती वसते कुलदैवताच्या व्रतांची. नाही गरज आता जाऊन दर्शन घेण्याची. घरी बसून सारे देव येतील समोर साक्षात. SMC लाईव्ह दर्शन चॅनल लावा, रंगा भक्ती रसात. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आणि आपण योगाचार्य श्री अमेय पाटील सर यांच्याशी आजच्या या दुसऱ्या भागामध्ये बातचीत करत आहोत. तर आता आपण ज्ञान म्हणजे काय आणि जाणीव म्हणजे काय याविषयी आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आता योगाचं ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे याबद्दल काय सांगाल? अवश्य, नक्की. योगाचे ज्ञान म्हणजे काय? विश्रांतीपूर्वी मॅडमनी एक प्रश्न विचारला होता, माहिती म्हणजे काय, आणि त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ही जी माहिती आहे, जी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे, ती माहिती प्रत्येक प्राणीमात्राच्या जाणीवेच्या कक्षेमध्ये येते आणि परत निघून देखील जाते. जसं तुम्ही आत्ता मला बघत आहात, परत तुम्ही थोड्या वेळाने इकडं तिकडं बघाल तर माझ्यावरनं तुमचं लक्ष हटेल आणि तुम्हाला इतर आजूबाजूच्या वस्तू दिसतील. म्हणजे माझी माहिती, माझ्या या व्यक्तिमत्वाची माहिती जी तुमच्या ज्ञानेंद्रियांना होत होती, तुमच्या मेंदूमध्ये जे त्याचे प्रतिबिंब पडत होते, ते बदलून तुम्हाला काय होणार, दुसऱ्या कुठल्या तरी प्रतिबिंबाचं, दुसऱ्या कुठल्या तरी स्वरूपाचं ज्ञान, माहिती व्हायला चालू होणार.
तर अशा पद्धतीने माहिती काय करते, आपल्या जाणीवेच्या कक्षेमध्ये येते आणि परत तिथून निघून देखील जाते. तर ही जी जाणीव आहे, ही जी माहिती आहे ती आपल्या जाणीवेच्या कक्षेमध्ये जितकी काळ थांबते तेवढ्या आणि आपल्या जाणीवेशी एकरूप होते. तर त्या ज्या एकरूप होण्याची जी आपल्याला जे ज्ञान होत असतं त्यालाच आपण ज्ञान असं म्हणतो. जर ती जाणीव म्हणजे जसं आता मी बसलेलो आहे, तुम्ही काय काय वेळेला शून्यामध्ये असता, म्हणजे तुम्ही बसलेला असता, आजूबाजूला तुमच्या क्रिया चाललेल्या असतात, पण तुम्ही जागेपणी झोपलेल्या अवस्थेमध्ये असता. तुम्हाला त्या आजूबाजूच्या माहिती असून देखील ती तुमच्या जाणीवेच्या कक्षेमध्ये आत ती येत नाही, तुम्ही त्याला येऊन देत नाही. मग ही माहितीला आपण ज्ञान म्हणू शकत नाही. वर्गामध्ये मुलं शिकत असतात पण त्यांचं लक्ष इकडे तिकडे दुसरीकडे असतं आणि त्यांचे शिक्षक त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतात, माहिती देण्याचा, त्यांच्या माहिती त्यांच्या मेंदूमध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती माहिती त्यांच्या जाणीवेच्या कक्षेमध्ये जात नाही, तर त्याला ज्ञान म्हटलं जात नाही. तर योगामध्ये ज्ञान हा विषय फार महत्त्वाचा आहे. तर ज्ञान होण्यासाठी पहिला तुमची जाणीवेची पातळी वेगवेगळ्या पातळीवरती म्हणजे असणं हे फार गरजेचं आहे. तुम्हाला जाणीव कमी सूक्ष्म करता आली पाहिजे. जसं तुम्हाला एका सूक्ष्म गोष्टीवरती जाणीव केंद्रित करता आली पाहिजे, तशीच ती मोठीसुद्धा करता आली पाहिजे. एकाच वेळेला भव्य गोष्टी जसं हिमालय पर्वत ह्याचं ज्ञान तुम्हाला घेण्याची जाणीव तेवढी मोठी करता आली पाहिजे. सूक्ष्म अगदी एक मुंगी बघणे इतकी जाणीव तुम्हाला सूक्ष्म करता आली पाहिजे. जेवढं ह्या जाणीवेला तुम्ही फ्लेक्झिबल ठेवाल, लवचिक ठेवाल, तितकं तुमची ज्ञानाची पातळी जास्त वाढणार आहे. का वाढणार आहे? एका सेकंदामध्ये जसं तुकाराम महाराजांचा या ज्ञानाबद्दल एक मोठा अभंग आहे. अणु रणिया थोकडा तुका आकाशा एवढा, किळुनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. ह्याचा अर्थ म्हणजे काय? हे ज्ञानाबद्दल योगाचं महत्त्व सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी की अणुरणिया थोकडा. तुकाराम महाराज, मी तुका कसा आहे, मी अणूमध्ये सुद्धा घुसू शकतो, माझ्या जाणीवेला एका सेकंदामध्ये अणू एवढं करू शकतो आणि दुसऱ्याच क्षणी मी माझ्या जाणीवेला आकाश एवढं मोठं करू शकतो. म्हणजे माझं ज्ञान ते म्हणजे इन्फॉर्मेशनला जाणीवेमध्ये जाणीवेच्या जाळ्यात अडकवण्याची जी माझी क्षमता आहे ना, ती इतकी जास्त आहे की मी भरपूर ज्ञानाचा साठा एकाच वेळेला गोळा करू शकतो आणि त्याला बाहेरसुद्धा काढू शकतो. हे जे ह्याला म्हणायचं ज्ञान, आजकालची इतकी संकुचित प्रवृत्ती आहे मुलांची, शिक्षकांची म्हणा, मुलांची म्हणा, पालकांची म्हणा, की एक तेवढंच ते बिंदूच पकडून बस, तेवढंच हे कर, रिजिडिटी आलेली आहे. त्यामुळं ज्ञानाचं हे सगळे विद्यार्थी परीक्षार्थी झालेले आहेत, गुणार्थी झालेले आहेत, विद्यार्थी नाही राहिले. त्याच्या मागचं मूळ कारण समजून घ्या, हे जाणीवेची लवचिकता कमी होणे. तर हे योगाचं योग ज्ञान, ह्याला ज्ञान योग असं देखील म्हणतात, जे मी तुम्हाला ज्ञानाच्या पद्धतीने सांगितलेलं ज्ञान योग. तर अशा पद्धतीनं तुम्ही ज्ञानाची उपासना करायला पाहिजे, जाणीवा शुद्ध ठेवल्या पाहिजेत. आता सर, योगाची जी काही जाणीव आहे, तर योगाची जाणीव म्हणजे नेमकं काय आहे हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल सर. बरोबर आहे. कसं आहे, मॅडमनी सुद्धा अगदी सूक्ष्ममध्ये जाऊन, खोलामध्ये जाऊन मॅडम प्रश्न विचारत आहेत. आता आपण पहिल्यांदा बघितलं की योग म्हणजे काय, परत माहिती म्हणजे काय, त्याच्या मर्यादा काय, तर ते जाणीवेच्या कक्षेमध्ये आल्यानंतर त्याचं ज्ञान कसं बनतं, एक माहिती जाणीवेच्या कक्षेमध्ये, हे आपण बघितलं. पण आता जाणीव म्हणजे काय, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ना. तर जाणीव म्हणजे ग्रंथानुसार मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो तसा फार मोठा विषय आहे. तुम्ही बघत असाल की ही जी सगळी आजूबाजूला प्रकृती आहे, हे म्हणजे जड पदार्थ जे आहेत, काही असू दे, झाड असू दे, माझं शरीर असू दे, जे जे काय तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांना दिसतं हे सगळं जड आहे. ह्याच्यामध्ये जीवन नाही आहे, अजून लाईफ हे तुम्हाला हुडकता येणार नाही. हे वस्तू इथं माझ्या आजूबाजूला आहेत, सगळीकडे हे पसरलेलं आहे, पण हे सगळं जड आहे. पण तरी देखील मी आता बोलतोय म्हणजे मी जिवंत आहे असं मी म्हणतो. पण माझ्या शरीरातनं समजा हा प्राण निघून गेला, जाणीव निघून गेली, तर सरकारच्या दृष्टिकोनातून मी मृत घोषित होतो किंवा जीवनामध्ये मला मृत घोषित केलं जातं. म्हणजे मग जीवन कसं होतं, हे असं होतं. म्हणजे जाणीव कुठे गेली मग ती, म्हणजे जाणीव म्हणजे काय, तर गोष्ट अशी आहे, ही जी चैतन्य आत्मा ज्याला आपण म्हणतो शुद्ध स्वरूपाची चैतन्य एक शक्ती आहे, की जी चैतन्य शक्ती, ज्याला आजकालच्या विज्ञानाच्या भाषेमध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी असं म्हणा किंवा म्हणू शकता, किंवा तिथंपर्यंत आपण चैतन्याला जाणून घेतले. इलेक्ट्रिसिटी तुम्ही बघता की वीज, आता माझ्यावरती प्रकाश पडलेला आहे,
हे सगळं माझ्यावरती कॅमेरा फोकस आहे, त्यातून इलेक्ट्रिसिटीवरती हे चाललेलं आहे. म्हणजे हे सगळं जिवंत झालेलं आहे. का? इलेक्ट्रिसिटीमुळं. आपण बटन दाबतो, पंखा फिरायला चालू होतो, म्हणजे तो जिवंत झाल्यासारखा भासतो आपल्याला, स्वतःहून फिरतो, म्हणजे तो जिवंत होता. आता हे माझं शरीर, माझ्या शरीरामध्ये प्राण आहे, म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी वाहते. तर ही जी जीवनशक्ती आहे, ही इलेक्ट्रिसिटी माझ्या शरीराला जिवंत ठेवते, माझ्यामध्ये ऊर्जा तयार होते. तर हे काय आहे, तर ह्याचा जे आत्म्याचा जो प्रकाश आहे त्याला चैतन्य असं म्हणतात. ते चैतन्य जेव्हा या जड प्रकृतीवरती पडतं, त्याचा प्रकाश जेव्हा या प्रत्येक कुठल्या जड व्यक्ती कणावरती असू दे, अणूपासून ब्रह्मांडापर्यंत जिथं जिथं ही चैतन्य शक्ती जाते, तर ते चैतन्य शक्ती त्या जड पदार्थाला जिवंत झाल्यासारखी ती भासते. तो जड पदार्थ जिवंत केल्यासारखा ती भासवते. वास्तविक पाहता तो पदार्थ जडच असतो, तो जिवंत नसतो. पण चैतन्य शक्ती जोपर्यंत त्याच्यातून वाहत असते तोपर्यंत तो जिवंत झाल्यासारखा वाटतो, तो त्या चैतन्याशी एकरूप होतो. तर हे जे एकरूप होणं आहे, ते जिवंत झाल्यासारखं जे आहे त्याला जाणीव असं म्हणतात. आणि हे वीज तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रिसिटी विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपल्या त्या ह्याच्यातनं वाहत असते. त्यामुळे तो कधी पदार्थ जड होतो, कधी एकदम हालायला लागतो, कधी एकदम डल्ल होतो. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्ही अनुभवत असाल, कधी तुम्हाला आळस येतो आणि तुम्ही असे डल्ल झाल्यासारखे पडून राहता, कधी एकदम तुमच्यामध्ये उत्साह संचारतो, म्हणजे तुमच्यामध्ये चैतन्य शक्ती वाढते. हे तुम्ही काय करत नाही, हा जो आत्म्याचा जो चैतन्य शक्तीचा जो प्रकाश आहे त्याची मात्रा कमी जास्त होत असते तुमच्या आतमध्ये, आणि ह्यालाच जाणीव असं म्हणतात. जाणीव हा फार मोठा विषय आहे. जाणीवेचे दोन प्रकार असतात. एक स्वरूपात्मक चेतना, म्हणजे ती चैतन्य शक्ती जोपर्यंत आत्म्यामध्ये आहे तोपर्यंत त्याला स्वरूपात्मक चेतना किंवा स्वरूपात्मक जाणीव असं म्हणलं जातं. आणि रचनात्मक चेतना म्हणजे ती चेतना जेव्हा इतर जड पदार्थांवरती पडते तेव्हा ती चेतना वेगवेगळे आकार धारण करते. जसं की एकच इलेक्ट्रिसिटी ही चैतन्य शक्ती आहे, पण ती जेव्हा पंख्यामधनं फिरते तेव्हा ती गोल गोल पंख्यामध्ये फिरते. तीच इलेक्ट्रिसिटी ज्या वेळेला ह्या कॅमेऱ्यामधून बाहेर पडते त्यावेळेला ती प्रकाशाचं रूप धारण करते आणि माझी इमेज या कॅमेऱ्यामध्ये टाकते. हीच इलेक्ट्रिसिटी जेव्हा पाण्याच्या रूपामध्ये हे होते, टर्बाईन्सच्या रूपामध्ये फिरते आणि ती पाण्याचं रूप धारण करते, तेव्हा ती टर्बाईन्स फिरवते, मोटर चालू होते. यामध्ये हीच विद्युत शक्ती ज्या वेळेला तुम्ही हे बघत असता, दृकश्राव्य माध्यम TV बघत असता, जेव्हा ती तुमच्या डोळ्यामध्ये पडते तेव्हा प्रतिबिंब तयार करते. कधी ती स्थिर राहते, कधी ती अस्थिर राहते. तर त्या स्थिर आणि अस्थिर राहण्याचे ज्या वेगवेगळे आकार ही जी इलेक्ट्रिसिटी किंवा जाणीव धारण करते ह्याला रचनात्मक चेतना किंवा रचनात्मक जाणीव असे म्हणतात. ह्याचे वेगवेगळे आणि पडसाद उमटत जातात. जाणीवेचं वहन हा एक मोठा विषय आहे. जाणीवेची वेगवेगळी वलय, सर्कल तयार होणे, जाणीवेचा अर्थ हे होणे, अगदी फार म्हणजे तुम्ही हा देखील मी तुम्हाला आणि एक जसा आता हे करिअरचा विषय आहे, तर तुम्ही योगाच्या माध्यमातून जाणीव देखील हा जरी विषय धरला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मानसशास्त्रामध्ये जर अभ्यास करायला चालू केला तरी देखील तुम्ही एक वेगळं स्वतःचं करिअर घडवू शकता. की आजकालच्यामध्ये ते मोटिवेशनल स्पीकर्स म्हणून एक करिअर आहे की जे काय करतात, समाजाला मोटिवेट करतात. ते दुसरं तिसरं काय करत नाहीत, हे जाणीवेचा अभ्यास करतात आणि त्यासाठी तुम्हाला योगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे ते जाणीवेचा अर्थ आहे. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय TV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद. आज मला माय TV चॅनलने इथे योग प्रचार प्रसाराची संधी दिली त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. प्रेक्षको, आत्ताच आपण योगाची सर्वसमावेशक पद्धत, त्यानंतर योगाची माहिती आणि योगाची जाणीव म्हणजे काय याची खूप सविस्तर माहिती घेतली. आणि आता आपण पुढील भागामध्ये योगा जे काय आहे तर ते कोणकोणत्या क्षेत्रात योगाचे उपयोग आहेत, ती क्षेत्र कोणकोणती आहेत याविषयी बातचीत करणार आहोत. आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय TV चॅनल करतं, की ज्यामध्ये आपणाला अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम तर पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त स्पेशल शोसुद्धा असतात खास तुमच्यासाठी. आणि आता आपण भविष्यवेध हा सुद्धा कार्यक्रम खास आणला आहे युवक आणि युवतींसाठी.
तर का तर आता अशी अवस्था आहे समाजामध्ये की बरेच जण म्हणतात की मला काम नाही आहे, मला उद्योग नाही आहे, मला धंदा नाही आहे किंवा कुठलाही व्यवसाय करायचा नाही आहे. तर आता मला जर नोकरी करायची झाली तर कोणत्या क्षेत्रात करावी, असं कोणतं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये मी कुठेतरी माझ्या एक चांगली मला सुवर्ण संधी मिळेल आणि माझं करिअर चांगलं होईल. तर भविष्यवत हा कार्यक्रम खास आम्ही तुमच्यासाठी आणण्याचा हा एकमेव हेतू आहे की ज्यामध्ये आपल्याला अनेक हजारो युवक आणि युवतींना ह्या करिअरची माहितीच नाही आहे की अशा या गोष्टींमधून सुद्धा म्हणजे आता आपण पाहतात की योगा जरी दिसायला शब्द साधा असला तर त्याची महती काय आहे, त्याला शरीराला होणारे फायदे किती आहेत आणि यातून सुद्धा करिअर आणि आपलं आर्थिक उत्पन्न आपण मिळवू शकतो. तर अशा वेगवेगळे भविष्यवेधमध्ये अनेक मार्गदर्शकांच्या आपल्याला मुलाखती पाहायला मिळणार आहेत. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय TV चॅनल.